कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे येथे घरफोडी करून दागिने लंपास करणाऱ्या अल्पवयीन मुलीस पोलिसांनी ताब्यात घेतले. या मुलीकडून चोरीतील 3,60,000 रुपयांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे. या प्रकरणी बाबासाहेब शिंदे यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती आणि याबाबत अधिक माहिती अशी की घाटनांद्रे येथे बाबासाहेब शिंदे हे त्यांच्या कुटुंबियांसह राहतात. त्यांच्या घरी गुरुवारी दिनांक 17 जुलै घरात कोणी नसताना आणि बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले लाखो रुपयांचे दागिने अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली होती. या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात झाली होती आणि या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक करत होते. पथकातील कर्मचाऱ्यांनी तांत्रिक तपासाच्या आधारावर तसेच गोपनीय माहितीद्वारे सदरची घरफोडी ही गावातीलच एका अल्पवयीन मुलीने केल्याची माहिती मिळाली. यावेळी पथकाने सदरच्या मुलीला ताब्यात घेऊन कौशल्यपूर्ण चौकशी केली असता तिने गुन्हा केल्याची कबुली दिली. यावेळी मुलीकडून 41 ग्रॅम वजनाचे सोन्याचा नेकलेस, चैन, कानातील वेल, बदाम असा एकूण 3,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत पुढील कार्यवाहीसाठी कवठेमहांकाळ पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कवठेमहांकाळ.